भेदभावाच्या धुक्यामधूनही हरवून जाते माणुसकीच्या वाटा. स्वार्थाच्या या गर्द अंधारात विवेकालाच बसतो काटा. गोड बोलांनी जिंकून घेई विश्वासाचा बांधतो गाठा. सावध नसता क्षणभर जरी हा भामटा घेतो चिमटा. लोभ लालसेची बीजे पेरून उभारत जातो नवा तटा. एकीची भाषा ओटी ठेवून हा भामटा घेतो चिमटा. हा भामटा घेतो चिमटा. मित्रांनो नमस्कार. गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भामटा घेतोय चिमटा. आता हे काव्य आपण ऐकलंय. हे काव्य ज्यांनी म्हटलंय ते आहेत कवी BL खान. त्यांचं गाव आहे देऊळघाट. आडनाव खान आहे पण स्पष्ट उच्चार आहेत. मराठीतलं काव्य आहे आणि मराठीमध्ये खूप उत्कृष्टपणे त्यांनी या ठिकाणी वाचन केलंय. आणि महत्वाची गोष्ट, हे जे काव्य आहे भामटा घेतोय चिमटा हे त्यांच्याच आगामी पुस्तक भामटा घेतोय चिमटा या पुस्तकातील या काव्यसंग्रहातील आहे. नमस्कार. आपलं गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस नमस्कार सर. चॅनलमध्ये स्वागत नमस्कार. करतोय. मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. भामटा घेतोय चिमटा ही तुम्ही आता कविता वाचली, त्याच्यातली एक कविता आहे. तुम्ही मराठी भाषेची निवड का केली? सर, पहिल्यापासून मला मराठीचंच वातावरण मिळालं पहा. आणि माझ्यावर जे संस्कार झाले ते मराठीमधून झाले आणि मराठीत शिकलो. म्हणून मी भामटा हे घेतो चिमटा हे पुस्तक मराठीत लिहिलं. या पुस्तकामध्ये म्हणजे या काव्यसंग्रहामध्ये कशाच्या आधारावर कविता आहेत? म्हणजे त्याचं शीर्षकच अगदी म्हणजे मनोरंजक आहे, भामटा घेतोय चिमटा. बरोबर. नेमकं काय काय या काव्यसंग्रहामध्ये ते थोडं एकदा आमच्या दर्शकांना सांगा. सर, यात मी सगळे विषय घेतले पहा. व्यसनमुक्ती, हुंडाबळी, दारूबंदी, वरली मटका व आजची फॅशन असे मी सर्व विषय हाताळले यात. बरे, सर्व विषय हाताळताना या कविता लिहिताना नेमकं तुम्ही त्याला काही विडंबनात्मक कविता लिहिल्यात का? हा, यस सर. मी विडंबनामध्ये आणि पुन्हा एक इशारा असतो माझा त्यात समाजाला, का यातून मला समाजाला काहीतरी शिकवायचं असतं. जर व्यसनमुक्तीची कवितेतून जर कोणी दारू सोडली असेल, कोणा तंबाखू सोडली असेल, तर त्यातून मला खूप आनंद होईल सर. या कविता लिहिण्याचा छंद तुम्हाला कधीपासून लागलाय? म्हणजे तुम्ही आधी शिक्षक होते, तुम्ही शिक्षक असतानापासून हे सुरू केलंय का तुम्ही? सर, शिक्षक अगोदरपासून लिहितो मी. 1972 पासून लिहितो मी. अच्छा. शिक्षक मी 83 पासून झालो बा. तुम्ही कुठे शिक्षक म्हणून काम केलंय? मी शेवटचं गोतमारा पंचायत समिती मोताळा. तिथे कोणता विषय आपण शिकवायचे? सर, तिथं मी मराठी आणि इंग्लिश शिकवत होतो सर. मला पहिल्यापासून इंग्रजी विषयाचा खूप छंद आहे पहा. अच्छा. हो मराठी लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? सर, माझे पहिले गुरु होते सब्बलसिंग महाराज, वाघापूर. तिथून मला ही प्रेरणा मिळालेली पहा. मुळात मी हरिभक्तपरायण. अच्छा, हरिभक्तपरायण तुम्ही आहात. हो. म्हणजे नेमकं हे काय काय तुम्ही करता? हरिभक्तपरायण असताना तुम्ही शिक्षक, हे कविता संग्रह लिहिलेला आहे, हरिभक्तपरायण आहे, म्हणजे नेमकं काय? प्रवचन वगैरे कधी करताय? प्रवचन निघत सर, मी पहिले भजन पण गायले सर. आपण भजन पण म्हटलंय? हो, कधी कधी. अच्छा. तर म्हणजे तुम्ही लिहिता, हो, तुम्ही रचना करता आणि तुम्ही त्याला चाल पण, काव्यबद्ध पण तुम्हीच करता का कवितांमध्ये? जे त्याला म्युझिक वगैरे जे म्हणतो आपण, चाल पण मीच लावतो आणि मी हार्मोनियम वाजून म्हणतो. तुम्हाला हार्मोनियम पण येते? हार्मोनियम पण येते मला. हे संस्कार माझ्या वडिलापासून मिळाले पहा मला. आपले वडील संगीतामधले? माझे वडील एक तारीमध्ये म्हणायचे पहा आणि मी बालपणामध्ये ऐकत होतो. तर त्यांचे संस्कार माझ्यावर झाले आणि मी पण लिहायला लागलो, वाचन करायला लागलो, गायन करायला लागलो. असं झालं सर. अच्छा. आता तुम्ही म्हटलंच आहे की तुम्ही गायन करता, तुम्ही लिहिलेलं आहे. या काव्यसंग्रहामधलं अशी एखादी कविता ज्याला तुम्ही स्वतः चाल लावली आणि ती तुम्ही या ठिकाणी म्हणून दाखवाल तर आम्हाला आवडेल. सर, माझी आवडती कविता आहे पहा, दारुड्याची शाळा. पुन्हा एकदा त्याचं. दारुड्याची शाळा. अच्छा. दारुड्याची पाहिली मी शाळा,
भट्टीवर होतात सारे गोळा, पहिला तास जरा चाले उदास, तर पहिला तास जरा चाले उदास, नवीन शिष्याला मिळतो फुकट चानस, जसा बैलांचा भरतो हा पोळा, भट्टीवर होतात सारे गोळा, पाहता पाहता येतो दुसरा तास, करतात मारामारी दुसऱ्याला देती त्रास, हम्म. अरे कितीही प्या आणि कोठेही लोळा, भट्टीवर होतात सारे हे गोळा. वा वा. आता शेवटचं कडू सांगतो मी. अच्छा. चौथ्या तासाला दिसेना सरळ. आता चौथ्या तासाला दिसेना सरळ, कारण म्हणजे दारू पिणाऱ्याची अवस्था तुम्ही सांगताय. अवस्था शेवटची अवस्था सांगत आहे मी. चौथ्या तासाला दिसेना सरळ, जणू अंगात येते याच्या मरळ, बायको समोर होतो धनी हा भोळा, भट्टीवर होतात सारे गोळा, दारुड्यांची पाहिली मी शाळा, भट्टीवर होतात सारे गोळा, दारुड्यांची पाहिली मी शाळा. क्या बात आहे. खूप खूप खूपच सुंदर तुम्ही गायला आणि तुमचा सुरांचं ज्ञान खूप चांगलं आहे. तुम्ही रचना पण चांगली केली आहे. धन्यवाद सर. तुमच्या बोलण्यामध्ये एक रेफरन्स आला की तुमचे वडील एकतारी भजन वगैरे म्हणायचे. आता तुम्ही हे काव्यसंग्रह लिहिताना काही भजनं पण लिहिली आहेत का? लिहिले सर मी. अं, मी भरपूर व्हेरायटी लिहिल्या अलग अलग, जसं जसं मला दिसलं तसं तसं मी सुचलं. अच्छा. मग भजन कोणत्या कोणत्या देवांवर लिहिले? काही असं एखादं? नाही असं काही नाही. सगळं लिहिलं मी. ताजुद्दीन बाबावर, गजानन महाराजवर लिहिलं. म्हणजे गजानन महाराजांवर लिहिण्याचं तुम्हाला म्हणजे कोणी सांगितलंय की तुम्ही स्वतः लिहिलंय? नाही सर, मला लोक शीघ्रकवी म्हणतात पहा, फास्ट पोएट. अच्छा. तर मला जसं दिसलं, मी एकदा असंच रस्त्यानं चाललो, दिंडी दिसली मला, तर त्याच्यावरच माझं लक्ष झालं. शेगावी जायला उशीर झाला, बघतोय दिंडीवाला, अन वाट माझी बघतोय दिंडीवाला, वा वा. शेगावी जायला उशीर झाला, बघतोय दिंडीवाला, अन वाट माझी बघतोय दिंडीवाला, रामनवमीला यात्रा ही भरते, तुझ्या नावाचा जयघोष चालते, हो 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 हो, हत्ती घोडे लागले नाचायला, बघतोय दिंडीवाला, न वाट माझी बघतोय दिंडीवाला, गजानन महिमा आहे अपार, वा वा. तुझ्या नावाचा झाला उद्धार, क्या बात. कवी खान हा रंगून गेला त्या दिंडीमध्ये, क्या बात आहे. बघतोय दिंडीवाला, न वाट माझी बघतोय दिंडीवाला, बघतोय दिंडीवाला, न वाट माझी बघतोय दिंडीवाला. संत गजानन महाराजांवर, अर्थात विदर्भाची पंढरी ज्याला म्हणतात, त्याच्यावरही तुम्ही गीत लिहिलंय. कवी खान हा शब्द त्याच्यामध्ये आलाय. याच्यापेक्षा सुंदर एक उदाहरण मला वाटतं असू शकत नाही की भक्ती ही प्रत्येक धर्मामध्ये, भक्ती ही प्रत्येक ठिकाणी असू शकते आणि तुम्ही त्या भक्तिभावाने ते लिहिलंय. आता तुम्ही हे सगळं लिहिलंय, देशभक्तीवर एखादं काव्य किंवा एखादी कविता तुम्ही लिहिली आहे का? लिहिले सर मी. म्हणजे या भामटा घेतो चिमटामध्ये आहे का ती तशी कविता? नाही यात नाही, पण मला दोन एक कडवे येतात. भारताचे निशान आम्ही नाही सोडणार, स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार, शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार, त्या चोशी आम्ही जन्मलो मागे नाही हटणार, भारताचे निशान आम्ही नाही सोडणार. वा वा वा. खूप सुंदर. हे तुमचं पहिलं पुस्तक आहे की दुसरं पुस्तक आहे? म्हणजे मला वाटतं पहिलं पुस्तक एक नवरंग नावाचं तुमचं पुस्तक हो असं सर, आलंय. मी पहिलं पुस्तक 2002 मध्ये नवरंग लिहिलं पहा. अच्छा. पण नंतर आता परिस्थिती जरा नाजूक असल्यामुळं थोडा उशीर झाला, म्हणून भामटा घेतो चिमटा आणि कुणीकडे दामटा.
अच्छा. आता हे जे दुसरं पुस्तक आहे हो. याचं प्रकाशन वगैरे कधी करणार आहे काही तुम्ही ठरवलंय का? नाही अजून ठरवलं नाही सर. आता मी पाहू राहिलो एखादा योग चांगला आला, तुमच्यासारख्याची माझ्यावर जर मेहरबानी झाली, तर नक्कीच हे पुस्तक प्रकाशन करायचं सर. माझा विचार आहे, जर सत्यपाल महाराजच मी त्यांना फोन लावून बघतो मी, तिथं विचार आहे माझा का. तुम्हाला पहा सर आता कसं वाटतं ते. काय संदेश तुम्हाला द्यायचा आहे या पुस्तकाच्या माध्यमातून समाजाला? सर मला समाजाला हे सांगायचं की पहा बाबा, मी जी लेखणी लिहिली यातून तुम्ही शिका बाबा. व्यसन ज्याला जो व्यसन असेल तो सोडा. जो जो दारू पित असेल त्यांनी पिऊ नका. जो दारू नाही प्याला त्याचा जन्म वाया गेला. जो दारू नाही प्याला न त्याचा जन्म वाया गेला. जो दारूचा घेई बुंद आणि दादा त्याला भेटे गोविंद. दारूची घ्या माप, पाप मिटे आपोआप, पाप मिटे आपोआप. म्हणून मला म्हणायचं, जो दारू नाही प्याला न त्याचा जन्म वाया गेला. पण तुम्ही तर दारू पिण्यासाठी म्हणताय. ही कोणती दारू आहे? सर एका संताचं विडंबन आहे पा. अच्छा. म्हणजे बोलतो मी असं, पण हे तसं नाही आहे. भक्ती नामाची दारू आहे का? ही असं? भक्ती, हो, ही हरिनामाची दारू आहे. अच्छा, ती घ्या. ती दारू घ्या. खरोखर ही दारू घेऊ नका. अच्छा, दुसरी जी मोहाची वगैरे याची दारू आहे ती मोहाची, घेऊ नका. गुळाची जी जी असेल ती घेऊ नका. असा संदेश तुम्हाला? बरोबर आहे. अच्छा, एकटीची दारू प्या. आणखी? हो, असं माझं मत आहे. एकटीची दारू प्या. अजून काय म्हणता येईल समाजाला? व्यसनमुक्तीची प्या. अच्छा. असं आहे सर. आता हे जे तुम्ही सगळं पुस्तक लिहिलंय, हो याला किती दिवस लागले? सर याला 15 दिवस लागले. आता मला तुम्ही कशावर बी सांगा, मी कविता लिहितो. दिवसातून 3 कविता लिहिण्याची क्षमता आहे सर माझी. मला लोक फास्ट पोएट म्हणतात पहा. पण तुम्ही हे कविता जेव्हा लिहिता तुम्ही तेव्हा चालबद्ध तुम्ही कधी करता, की पहिले आधी चाल तुमच्या डोक्यात येते मग शब्द येतात का, की पूर्ण कविता तयार होते नंतर तुम्ही त्याला चाल बसवता? नाही सर, तसं नाही. अगोदर लिहितो मी, नंतर त्याला चालबद्ध करतो बघा. अच्छा. तसं होऊ आणखी शकतं. एखादी कविता तुमच्या हातात दिसते, ती ऐकवण्याची इच्छा असेल तर आपण हो ऐकू का, हो शकाल. का. माझी कविता आहे पहा, पुढाऱ्याची ओवी, पान नंबर 35. अच्छा. भामटा घेतोय चिमट्यामध्येच. हो, याच पुस्तकाचे. पहिली माझी ओवी ग, पुढारी मी होईन ग, आणि निवडून येण्यासाठी हातपाय मी जोडीन ग. दुसरी माझी ओवी ग, निवडून मी येईन ग, जितके खाता येईल तितके मी खाईन ग. अच्छा. तिसरी माझी ओवी ग, गोड गोड गप्पा करीन ग, नातेवाईकांना माझ्या घर बांधून देईन ग. फक्त नातेवाईकांनाच घर बांधून? हो सर. हा. चौथी माझी ओवी ग, आश्वासन मी देईन ग, खोट्या नाट्या गप्पा करून लोकांना मी फसवीन ग. आता अच्छा. शेवटची ओवी माझी, पाचवी माझी ओवी ग, संपेल माझा काळ ग, दिवा लावून दिसणार नाही, घेईन देवाचं नाव क्या बात आहे, ग. क्या बात आहे, क्या बात शेवटी मी सांगेल का बापा, आता हा. ते सगळं सोडून दे हा. आणि आता हरिनामाच्या नादी लाग. पुढाऱ्यांना पण तुम्ही म्हणताय? पुढाऱ्याला म्हणणार मी असं. अच्छा. तर मित्रांनो, आपण गप्पा गोष्टी केल्या, त्यांच्याकडून काव्य ऐकलं. कवी BL खान समाजाच्या जे वेगवेगळे ज्वलंत विषय आहेत त्यांच्यावर विडंबनात्मक पद्धतीने आपल्या नजरेने बघतात आणि खूप सुंदर काव्य, केवळ काव्य रचलं नाही तर त्याला चाल सुद्धा लावली, ते संगीतबद्ध केलंय, स्वतः हार्मोनियम प्लेयर आहेत आणि अनेक ठिकाणी ते गातात सुद्धा, ते म्हणतात सुद्धा. BL खान नव्हे तर बेमिसाल आणि लाजवाब खान असं जरी आपण त्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा.